आणि गाणे गाऊ लागले महाराज. त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण झालं. चला, आणि आता भगवंतानं ठरवलं की आता राम अवतारातल्या माझ्या मित्रमंडळाला सगळ्या पोटभर आधी देतो पोटभरी ते मनावरी म्हणाल तो भरी. सगळं मित्रमंडळ बनवलं, मित्रमंडळ स्थापन केलं. आणि भगवंताने विचारलं, पेंद्या सुद्धा वाकड्या बोबड्या, तुम्ही एवढे रोड का झाला रे? तुम्हाला तुमचे आई वडील दूध दही दूध तुपलोणी देत नाहीत का? नाही देवा. काय करतात? मथुरेला नेऊन विकतात. आणि या अवतारामध्ये भगवंताने विचार केला, चारही धर्माचं अनुकरण करायचं माझ्या भगवंताला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मणाने काय कर्म करावं, क्षत्रियाने काय करावं, शूद्राने काय करावं आणि वैश्याने कसा व्यवहार करावा, कसा धंदा करावा, हे भगवंतानं याचं अनुकरण याच अवतारामध्ये केलेलं आहे. चला, आणि सगळं मित्रमंडळ बरोबर. पण आमचे आई वडील देत नाहीत, फक्त ताक देतात आम्हाला प्याला. काय करतात? मथुरेला नाव निघतात. मग हे व्यवहार कसा करावा हे शिकवायचे भगवंताला. वैश्याने धंदा काय करावा हे शिकवायचे महाराज. पण यांना सवय नाही. राम अवतारामध्ये झाडाचा पाला वरवडून खाल्लं, नदाडाचं पाणी पिलं, यांनी काही सुद्धा मागणी केली नाही. या अवतारामध्ये पोटभर खाऊ घालायचे. पण यांच्या जिभेला सवय नाही. दोघं दोस्त राहत, एक जण तंबाखू खाता आणि एक जण खात नाही. नाही म्हणला मला सवय नाही. पण याला काय होऊ लागलं, एखाद्या वेळेस सतत तोटा संपला तर ह्याला अडचण येऊ लागली. याला सवय लागली की आपल्याला मिळते कधी म्हणला. महिना दोन महिने मग पदरची खाऊ घालते आणि पुन्हा मग ते बी घ्यायला सुरू करते. तसं देव म्हणला, हे जिबीला चटका नाही, अगोदर याच्या जिबीला चटका लावावा लागेल आपल्याला. बसले असे आईला बोलून घेतलंय कृष्णानं. आई, काय कृष्णा, हे माझ्या मित्रमंडळाला तू दूध देतेस की नाही? कृष्णा, अरे याच्या आशीर्वादानं तू माझ्या पोटी जन्माला आलास. जेवढं जितके दिवस पी वाटत तितकं दिवस पी. अरे 9 लाख काही आहे तुझ्या बापाच्या घरी. काय गरीब आहेस का तू? भिकारी आहेस का? किती पिऊ दे. अरे माय असावी तरी अशी राहता. नाहीतर आपला जे करायला माय गिलासभर दूध द्यायची आणि बाहेरले पोरं बोलू लागले की काय पुरी करायची. आपल्या माईसारखी खडपडी आहे का? किती मागू द्यायला देते म्हणले. माय चांदीचे गिलास एवढा मोठे, गरम दूध केलं, खडी साखर टाकली, मध्ये चमचे ठेवले, लाईने बसविल्या पोरायच्या. आणि बोबड्या म्हणला, कितना कितना काय बोबड्या, आता वाट झाली की रे म्हणला. घेऊ का? अरे थांब रे म्हणला, जरा गडबड करू नको. हे बघ, अगोदर माईच्या चेहऱ्याकडे बघा लागतंय म्हणला. तिनं हसत हसत हात जोडून जर घ्या म्हणली तर घ्याच. कपाळाला आट्या गाट्या पडल्या, सरळ उठून जायचं. आम्हाला